तर मित्रांनो आई कशी बोलते म्हणते गुळ आंबा आणि उत्तप्पा खा. लिंबू सरबत बनवून रेडी आहे. फुलपात्र न्यायचं होतं, फुलपात्र काय भेटत नाही. 2 डबं चालवलं. आईने सगळा सरबत प्याला. पप्पा कसं बघतात. मी बी अक्का पिणार, तांबे अक्का पिणार. एवढा सरबत दिलाय मला. तर मित्रांनो आई बनवती गुळ आंबा. त्या दिवशी पावसात सापडलेला आंब्याचा. गोड आहे का आंबट आहे? गुळ आंबा टेस्ट करायला दिला आईने. ले आंबट काही रे, लय गुळ टाकायला लागणार याला. एवढा गुळ टाकलाय का नाही कडनी पाणी सुटले. आज गुळ टाकायला लागणार आहे. पप्पा आणि रिया गवार निसत्यात. ही पप्पा रियाला चिडावतात. दिवसभरात जेवलंय पण म्हणा काय खाल्लं आता. एकटे पाणीपुरी आणली नाही मला. आपल्याकडे आहे की पाणीपुरी? बनवायचं का? तर चिंच पाणी आहे का? तू खाल्ली का? शेव पण आहे. पप्पा रियाला निसून द्यायला माझ्या टॉयलेटचा हाती. रियाला म्हणा मी दिवसभर खाल्ले का नाही. पाणीपुरी खाताना माझा विचार नाही का होय, थोडी तरी आणायची ना. थोडी क्या पाणीपुरी. काकाचा विचार पण नाही आला. जा. तर मित्रांनो भैयाला मावशी चहा प्यायला बोलवायला आली. भैया जाईना. जा भैया चहा प्यायला जा. भैया चहा प्यायला जायना म्हणून डायरेक्ट भैयाला कडवत चालवले. भैया मित्रांनो आता भैयाला घरी चहा प्यायला सोडलंय ना तरी भैया म्हणतो चहा नाही प्याना. भैयाला मग असा मला काय चहा पिऊन घे. तर मित्रांनो ह्या गाडीला आहे ना मोबाईल अडकवायचं स्टँड आहे. असलं स्टँड पाहिजे मोबाईलला पुढचं शूट करायला. असं मोबाईल ठेवायला. आपल्या पण गाडीला एक असलं स्टँड बसून घ्यायचे. कारण का मी पण आहे ना सगळं शूट आहे ना हाताने घेतो. स्टँड नाही आहे गाडीला, हाताने घेतो. एक हाताने गाडी चालवतो, एक हाताने शूट घेतो. हे आहे ना धोकादायक. रियांशने तांब्यात पाणी आणले आणि गाडी धुवून घेतोय. तेवढीशे तांब्यात गाडी धुवून होईन का? तर मित्रांनो आईने बनवले मस्त गरम उत्तप्पा. घरात असलं गरम होते का नाही त्याच्यामुळे आईला जास्त गरम होते. घरात आईला लगेच गाव आलाय. आईला अजिबात गरमी सहन नाही होत. आई अशी बोलती. मला असं बोललं ना आई लय राग येतो. आई ना काय झालं ना मित्रांनो अशी बोलती. तर मस्त उत्तप्पा खाऊ. आई हे तर स्वयंपाक करते आणि आईने हे तर चष्मा ठेवला. तर मित्रांनो आईने फ्रीजमध्ये सांबार ठेवलं होतं. थोडं सांबार घेतलं. सांबार आणि उत्तप्पा. फर्स्ट टाइम सांबार आणि उत्तप्पा ट्राय करतो. तर मित्रांनो आई कशी बोलते म्हणते गुळ आंबा आणि उत्तप्पा खा. असं कोण खातं का आई? चटणी खात्यात लोक माहिती का? चटणी खात्यात पण ती गोड आहे. आई थोडा गुळ आंबा दिलाय. मस्त टेस्ट करून बघू. उत्तप्पा ना गोड लागतोय आंब्याच्या ह्याच्यामुळे गुळ आंबामुळे. मग गोड नाही काय काय पण चांगलं लागतंय. म्हणजे तिखट उत्तप्पा गुळ आंबे बरं खाल्ल्यामुळे गोड लागते. पण सांबर आणि उत्तप्पात बेस्ट लागते. तर मस्त इडल्या खाऊन झाल्या. आता देवाची देवपूजा करू. बाहेर कोणतरी आले पप्पा खवळतात. पप्पा आहे ना सगळ्यांनाच खवळतात. कारण काही ना रात्र झाली ना आम्ही कुणाला थांबूनच देत. बायांचं काय तवा ही म्हणजे बायांना काही घरगुती बसले काम करायचे. जेंट्सला कसलं कष्ट करायला लागतं. पुरे जिंदगी कष्ट करण्यात जाते. गुळांबा खा. तर गुळांबा आणलाय मला पण दे काय रियाला दर्यातला. तर मित्रांनो आकांक्षा खाते ते खाते म्हणजे कर आपल्याला दिलं. दे चल इकडे. गोष्ट नको मला. तर मित्रांनो आकांक्षा दुकानात गेली होती आणि गर्दी बघून माघारी आले पळून.
पळून नाही आले बाबा मी हे आले पळूनच आली तू गर्दी बघून पळून आली दुसरं सामान आणलं का गर्दी बघून पळून आली तिथं थांबायचं सोडून लक्षात नसेल राहिलं तिच्या लक्षात राहिलं मग आपण दुकानातली गर्दी होती माझं माहित नाही तुला जरी आलं बाटो आता मी गर्दी असेल बाकी सामान एक आणलं माणसं असले होते लाज नाही थोड्या वेळाने का व्हायला नंबर आला असता का नाही तू थांबले असते का नसते थांबली ए मागचीच मी तिथेच केलं नव्हती थांबली काय ग तिला गर्दी बाबा नको नको नंतर आपण म्हणलेलं का नाही काहीतरी आणायचं होतं आम्हाला तर काय आणायचं होतं आकांक्षासाठी बरणी आणली आईने माग हमको भी दो ना ए माय खाने को दे रे काय झालं रियांश कोण आम्ही पण ह्याच्या पहिलं जामच आणलो तर मित्रांनो एवढे बाटले भरून आंब्याचा जाम झालाय किती वाढले मस्त वाटत पहिले आई रोज मालिश करायची संध्याकाळची आता झोप लागते आपोआप दमल्यामुळे लगेच झोप लागते आता पण मला झोप आली पण ब्लॉग शूट करायला लागते त्याच्यामुळे ना थोडं जागा वाल नाही काढायचे उद्या काढायचे वाटतं अशी चंपी करत राहिली का नाही मी इथं झोपून जाईल नुसतं डोकं काय हलवती असं कधी चांगली करायचंय तेल